दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या नंतर अमोल मिटकरी हे सातत्यानं काहीतरी शंका उपस्थित करतायत। मात्र आज अमोल मिटकरी यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलंय। विमानामधल्या पायलटला संमोहित करून त्याचा वापर अजमल कसाब सारखा करण्यात आला होता का, अशी शंका अमोल मिटकरींनी उपस्थित केली आहे। अजित पवार ज्या विमानामधून प्रवास करत होते त्या VSR कंपनीचे पायलट 2 वेळा बदलण्यात आले। त्या कंपनीवरती वर्षभरापासून बंदी होती आणि त्याच कंपनीचं विमान अजितदादांसाठी देण्यात आलं असंही मिटकरींनी सांगितलंय। दुसरीकडे त्यांनी VSR कंपनीनं पायलटसाठी काढलेल्या विम्यावरून देखील शंका उपस्थित केली आहे। पायलटचा 50 कोटींचा विमा मिळवण्यासाठी कंपनीनं हे कृत्य केलंय का, असा संशय देखील अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलाय। कंपनीचे पायलट जे आहेत ते अजमल कसाब सारखे हिप्नोटाइज केले गेले होते का, लिट्टे सारखे हिप्नोटाइज केले गेले होते का? जो पायलट त्या VSR कंपनीने दादांना टेक ऑफ घेऊन पोहोचवण्यासाठी नेमला होता तो पायलट बदलला गेलाय ना। तो जो पायलट होता आणि कपूर नावाचा पायलट तिथं आणला गेला। बरं, कपूर जिवंत असल्याचं त्याची पत्नी सांगते आहे, त्याच्यामुळं पायलट सुद्धा हिप्नोटाइज केला जाऊ शकतो का, बारकावे यातले शोधल्याच गेले पाहिजे। त्यामुळे मला ही पण शंका आहे की VSR कंपनीचा या घातपातामध्ये मोठा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही। 1 वर्षापासून त्यावर सारी बंदी होती आणि असं नादुरुस्त विमान ते दादांना दिलं गेलं। VSR विमानाचा जो पायलट आहे तो पायलट वेळेवर बदलला गेला। पहिल्या दिवशी दादा बाय रोड पुण्याला जाणार होते, ते पण प्रोग्राम चेंज झाला। त्या संदर्भात CID चौकशी सुरू आहे। VSR कंपनीच्या पायलटचा 50 कोटीचा विमा हा डिसेंबर 2025 मध्ये काढल्या गेल्याची बातमी आम्हाला समजली। त्याच्यामुळे त्याला 50 कोटीचा विमा उतरवून बाबा तुम्ही कुटुंबाची काळजी करू नका, आम्ही तुमचं सगळं बघतो, असं त्या कंपनीकडून काही आमिष दाखवल्या गेलंय का, या दृष्टीने सुद्धा चौकशी झाली पाहिजे, तपास झाला पाहिजे। तर आमदार अमोल मिटकरी यांनी ही शंका उपस्थित केली आहे। काही सवालही विचारलेत। यावरती OBC नेते लक्ष्मण हाके यांनी मिटकरींना टोला लगावलेला आहे, बघूया। मिटकरी हा पहिल्यापासून भुंकणारा प्राणी म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं जातं। मिटकरींनी असं काहीतरी मीडियासमोर येऊन आरोप करण्यापेक्षा त्याचे जर काय पुरावे असतील, त्यामध्ये काही तथ्य असेल, सुरक्षा एजन्सीसमोर जावं, गृहमंत्र्यांकडे जावं आणि त्याची चौकशी व्हावी। काय झालं आहे, मिटकरी हा त्याची आमदारकीची टर्म संपत आली आणि आता दादांच्या चपला नेऊन त्या माणसानं ती आमदारकी मिळवलेली आहे, काय पूजा वगैरे करून। आता इथून पुढं आता तो थोडासा बेचैन झालेला, बेभान झालेला माणूस आहे। एकीकडे अमोल मिटकरी हे अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताविषयी संशय व्यक्त करतायत, काही शंका उपस्थित करतायत। असं असताना खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे। अपघाताच्या वेळेला अजित पवार यांच्या सोबत कायम असणारे PA नेमके कुठे होते, असा प्रश्न बजरंग सोनवणे यांनी विचारलाय। या संदर्भामध्ये संसदेत देखील प्रश्न उपस्थित करणार असल्याचं सोनवणे यांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्री फडणवीसांना देखील भेटणार असल्याचं बजरंग सोनवणे म्हणाले। एवढा नेता गेल्याच्या नंतर आम्हाला हा म्हणायचा सुद्धा अधिकार नाही आहे का की आम्ही आमच्या नेत्याच्या झालेल्या घटनेचा चौकशी व्हावी, आणि ह्या अनुषंगाने मी चौकशीची मागणी केली आणि आजही करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना पण भेटणार, गृहमंत्री महोदयांना सुद्धा भेटणार। बघा, दादांना त्यांच्या जीवनात आपण जेवढं मी बघितलं तेवढे एकही PA सोबत नसावा, मी का घडलं कसे म्हणत नाही, हे अशा काही घटना आहेत। दादांच्या विषयीचं तर मी संसदेत मांडणार, संसदेच्या बाहेर मांडणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।